मकर राशी, तुम्ही शांत आहात पण कमकुवत नाही. तुम्ही कमी बोलता पण सगळं पाहता. लोकांना वाटतं तुम्ही फक्त निरीक्षण करता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात नोंदवून ठेवता. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुमचं एक पाऊल सगळ्यांचा खेळ बदलून टाकतं. आजपासून तुमच्या आयुष्यात काही अशा घटना सुरू होणार आहेत ज्या अगदी सूक्ष्म पद्धतीने घडतील, पण परिणाम जबरदस्त असतील. हे नुसतं राशी भविष्य नाही, हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही अनपेक्षितपणे जवळ येतील, काही सत्य उघड होतील, काही भ्रम तुटतील. मकर राशी, तुम्ही नेहमी इतरांची चूक दुरुस्त केली, पण आता विश्व तुमच्यासाठी परिस्थिती दुरुस्त करणार आहे. जे थांबलं होतं ते हलणार आहे, जे अडकलं होतं ते सुटणार आहे, आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच. म्हणून लक्ष देऊ नये का, कारण पुढील प्रत्येक घटना तुमच्या आयुष्याचं चित्र बदलू शकते. पहिली घटना आहे लपलेलं सत्य उघड होणार, डोळे उघडणारा क्षण. मकर राशी, तुमच्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात धक्कादायक घटना म्हणजे लपलेलं सत्य अचानक समोर येणार आहे. बराच काळ तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवत होतं. एखाद्या व्यक्तीचं वागणं, एखादी परिस्थिती, एखादा व्यवहार, सगळं वरवर ठीक दिसत होतं, पण तुमचं मन आत शांत नव्हतं. कारण तुम्ही साधे नाही, तुमचं निरीक्षण अचूक असतं. आता अशी वेळ येईल की सत्य स्वतःहून उघड होईल. कदाचित एखादी चूक पकडली जाईल, एखादा मेसेज, एखादी माहिती किंवा एखादं वाक्य तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्यावर विश्वास ठेवला, ज्याला महत्त्व दिलं, तिथे काहीतरी लपलेलं होतं. सुरुवातीला मन दुखावेल, थोडा राग, थोडी निराशा, थोडा धक्का बसेल. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या गोष्टींपासून मुक्त करण्यासाठी आहे. कारण मकर राशी एकदा सत्य ओळखलं की मागे वळून पाहत नाही. तुम्ही शांतपणे निर्णय घ्याल, कोणाला काही सिद्ध करणार नाही, पण तुमच्या कृतीतून सर्वांना उत्तर मिळेल. ही घटना तुमचं मन अधिक मजबूत करेल. तुम्ही लोकांना नव्याने ओळखायला शिकाल. सगळे आपले नसतात, ही जाणीव तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करेल. मकर राशी, पहिली घटना म्हणजे डोळे उघडणारा क्षण आहे. आता तुम्ही भावनांपेक्षा सत्यावर चालणार, आणि हाच बदल तुमचं आयुष्य योग्य दिशेला घेऊन जाणार आहे. दुसरी घटना आहे अडकलेलं काम, थांबलेली प्रगती आणि अचानक उघडणारा मार्ग. मकर राशी, ही दुसरी घटना तुमच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. बराच काळ तुम्ही एका गोष्टीभोवती अडकून पडला होतात. फाईल मंजूर होत नव्हती, पैसे अडकले होते, प्रमोशन थांबलं होतं, व्यवसायात व्यवहार पूर्ण होत नव्हता, किंवा एखादं वैयक्तिक काम सतत पुढे ढकललं जात होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला, कागदपत्र पुन्हा तपासली, लोकांशी नम्रपणे बोललात, नियम पाळले, पण तरीही काहीतरी अडथळा येत होता. या सगळ्यामुळे मनात एकच प्रश्न निर्माण झाला होता: मी इतका प्रयत्न करतोय तरी का थांबतोय? पण मकर राशी, तुम्हाला माहिती नाही की हा विलंब तुमच्यासाठी संरक्षण होता. चुकीच्या वेळेला गोष्ट पूर्ण झाली असती तर कदाचित पुढे मोठी अडचण निर्माण झाली असती. आता परिस्थिती वेगाने बदलणार आहे. अचानक योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल. एखादा सिनियर अधिकारी, ग्राहक, नातेवाईक किंवा मित्र, जो एका शब्दाने, एका सहीने, एका संधीने सगळं पुढे नेईल. तुम्हाला जाणवेल की जे इतके दिवस थांबलं होतं ते आता झपाट्याने पूर्ण होत आहे. या घटनेमुळे तुमच्यातील हरवलेला आत्मविश्वास परत येईल. तुम्ही पुन्हा उभं राहाल, पण यावेळी अधिक ठामपणे. मी चुकीचा नव्हतो, वेळ चुकीची होती, ही जाणीव तुम्हाला आतून मजबूत करेल. काही मकर राशींसाठी ही घटना आर्थिक सुटकेची असेल. अडकलेले पैसे परत मिळतील, कर्जफेडीचा मार्ग सापडेल, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. काहींसाठी ही करिअरमध्ये मोठी प्रगती असेल, बढती, नवीन जबाबदारी किंवा चांगली नोकरी. काहींसाठी वैयक्तिक आयुष्यातील गैरसमज दूर होतील आणि नातं पुन्हा मार्गी लागेल. ही घटना तुम्हाला एक मोठा धडा शिकवेल. संयम कधीच वाया जात नाही. तुम्ही शांत राहून योग्य वेळेची वाट पाहिली, म्हणून आता यश अधिक स्थिर असेल. मकर राशी, दुसरी घटना म्हणजे थांबलेल्या गोष्टींना गती देणारा क्षण आहे. आता गोष्टी हलणार आहेत, प्रगती सुरू होणार आहे, आणि तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करणार आहात की सातत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतातच. तिसरी घटना आहे नात्यांचा भूकंप, सत्याची चाचणी, आणि तुमचा आत्मसन्मान जागा होणार. मकर राशी, तिसरी घटना साधी नाही, ती तुमच्या आयुष्यातील नात्यांना हलवून टाकणारी आहे. बराच काळ तुम्ही काही नाती मनापासून जपली, तुम्ही ऐकलत, समजून घेतलत, समोरच्याच्या चुका दुर्लक्षित केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या, कारण तुम्हाला तुटणं आवडत नाही, तुम्हाला टिकवणं आवडतं. पण प्रत्येक वेळी टिकवणं योग्यच असतं असं नाही. आता परिस्थिती अशी बनेल की एखादं नातं तुमच्यासमोर आरशासारखं उभं राहील. एखादं वाक्य, एखादी कृती, एखादा प्रसंग, आणि तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही एकटेच प्रयत्न करत होतात. समोरची व्यक्ती तुमच्या शांत स्वभावाचा, तुमच्या संयमाचा फायदा घेत होती. सुरुवातीला तुम्ही काही बोलणार नाही, तुम्ही निरीक्षण कराल, कारण मकर राशी लगेच प्रतिक्रिया देत नाही, ती पुरावा गोळा करते. आणि जेव्हा तुम्हाला खात्री पटेल तेव्हा तुम्ही शांतपणे पण कायमचा निर्णय घ्याल. काहींसाठी ही घटना प्रेमसंबंधात मोठा टर्निंग पॉईंट असेल. तुम्ही ठरवाल, हे नातं माझ्या आत्मसन्मानापेक्षा मोठं नाही. काहींसाठी मैत्रीत अंतर येईल, काहींसाठी कुटुंबातील एखादा गैरसमज उघड होईल, आणि त्यानंतर सत्य स्पष्ट होईल. पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट घडणार आहे. खरे लोक तुमच्यासमोर अधिक ठामपणे उभे राहतील. जे खरंच तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात तुमची साथ देतील. तुम्हाला जाणवेल की कमी लोक असले तरी खरे असणं महत्त्वाचं आहे. ही घटना तुमच्यातील आत्मसन्मान जागा करेल.
तुम्ही पुरेसं झालं असं म्हणायचं ध्येय दाखवल. तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही. भावनिक निर्णय न घेता तर्क आणि अनुभव यांच्या आधारे पाऊल उचलाल. मकर राशी, तिसरी घटना म्हणजे नात्यांची शुद्धी आणि तुमच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म आहे. आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमची किंमत ओळखतात. बाकीचं सगळं वेळेच्या ओघात दूर जाईल आणि तुम्ही शांत, अधिक मजबूत, अधिक स्पष्ट व्हाल. मकर राशी, या घटना केवळ शब्द नाही, त्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलणारे टप्पे आहेत. इतकी वर्ष तुम्ही शांत राहून प्रामाणिकपणे कोणालाही त्रास न देता तुमचं कर्तव्य करत राहिलात. कधी तुमची किंमत कमी झाली, कधी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष झालं, कधी तुमच्या भावनांना समजून घेतलं गेलं नाही, पण तुम्ही थांबलात नाही. आता वेळ बदलते आहे. आता परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. आता तुमच्या संयमाचं फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही संयमी आहात. तुम्ही घाबरट नाही, तुम्ही विचारपूर्वक पाऊल टाकणारे आहात. आणि मकर राशी जेव्हा ठरवते तेव्हा तिच्या मार्गात उभं राहणं कोणालाही शक्य नसतं. आता तुमचं पर्व सुरू होत आहे. आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं, सन्मानाचं आणि यशाचं. जुन्या वेदना मागे ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.